महाराष्ट्र का मुख्यमंत्री। कई बड़े नामों की चर्चा सामने। बावनकुले भी बन सकते हैं मुख्यमंत्री। सूत्रों की माने तो मुख्यमंत्री पद के लिए कई बड़े नाम सामने आ रहे हैं। सूत्रों से पता चला है कि कई कार्यकर्ता द्वारा अटकलें लगाए जा रहे हैं कि महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मुख्यमंत्री बने। पर ऐसे कयास लगाए जा रहे हैं कि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले को भी मुख्यमंत्री बनाया जा सकता है। ये हम यूं ही नहीं कह रहे हैं, सुनिए नितिन गडकरी के जुबानी। चंद्रशेखर बावनकुळे हे मेहनत आणि परिश्रम करून संपूर्ण झोकून देऊन काम करणारा जिद्दीचा कार्यकर्ता, ऑटो रिक्षा ड्रायव्हर। तिथून त्याने जीवनाची सुरुवात केली। आता सांगू नये पण बावनकुळेमध्ये एवढं कर्तृत्व आहे, बाकीचे ते सांगत नाही। बायको पण त्यांनी पळवून आणली। पण फडणवीस जर देशात गेले वरती तर नंतर बावनकुळे साहेब तुमचाही विचार होऊ शकतो। मुख्यमंत्री पद के लिए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के लिए विचार विमर्श कर सकते हैं। सूत्रों से पता चला है कि दिल्ली के वरिष्ठ जब मुंबई पहुंचेंगे तो जो राजस्थान, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश में जो हुआ है वो महाराष्ट्र में भी हो सकता है। आपने बखूबी देखा है, मध्य प्रदेश में शिवराज सिंह के नाम के चलते मोहन यादव जी को मुख्यमंत्री बनाया गया है। कहीं वही कहानी महाराष्ट्र में न दोहराया जाए, इसमें कोई शक नहीं है। आपल्या सगळ्यांकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष झाला। मी नेहमी म्हणतो की आपली पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। इथे आमदाराच्या पोटातून आमदार, खासदारांच्या पोटातून खासदार, प्रधानमंत्र्याच्या पोटातून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या पोटातून मुख्यमंत्री काही पैदा होत नाही। नागपूर जिल्ह्याकरता आणि नागपूर शहराकरता तर नागपूरच्या जेवढ्या योजना अडकल्या असतील त्या सगळ्या मंजूर करायचं काम ते। आता सांगू नये पण बावनकुळेमध्ये एवढं कर्तृत्व आहे। पण भारतीय जनता पार्टी 14 कोटी जनतेच्या विकासाची लढाई लढते आहे। नेहमी असं म्हटलं जातं की तुमच्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा तुम्ही कसं वागता हीच कार्यकर्त्याची सगळ्यात मोठी परीक्षा आहे। सर्व आमदारांना निवडून आणण्याकरता कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता पूर्ण ताकदीने पक्षाच्या यशाकरता त्यांनी काम केलं। विदर्भात, महाराष्ट्रात फिरले, सगळं काम केलं। पण आपल्यातला एक कार्यकर्ता आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जो प्रदेशाचा अध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो। मुख्यमंत्र्याकरता शुभेच्छा।